नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2021चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो आहे. त्याच्यामधले आपले 50 नंबर पर्यंत झाले होते क्वेश्चन्स, म्हणजे 25 क्वेश्चन झाले होते. आता अजून 25 क्वेश्चन बघूया आपण पुढचे, म्हणजे क्वेश्चन नंबर 51 पासून 75 पर्यंत. ठीक आहे, तर पहिला जो क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 51 आहे ते बघा काय आहे की व्हॉट नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 6 and 3/4 thousand to get the biggest 2-digit number. तर इथे आपल्याला काय म्हटलंय की एक नंबर आहे, क्वेश्चन नंबर 51, एक नंबर दिली आहे. त्यांनी काय दिली आहे? 6 and 3/4. 6 and 3/4. 1 क्वार्टर म्हणजे 250. 1/4 1000 म्हणजे 250. तर 3 क्वार्टर म्हणजे किती होणार? 250 चे 3 म्हणजे 750. ठीक आहे, हे झालं 6 and 3/4 thousand. समजलं? ही नंबर अशी लिहिणार आपण. ठीक आहे, तर आपल्याला ह्या नंबर मधून एक नंबर आपल्याला डिडक्ट करायची आहे, एक नंबर सबट्रॅक्ट करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा जो रिझल्ट आहे तो काय मिळेल आपल्याला? बिगेस्ट 2-digit नंबर. बिगेस्ट 2-digit नंबर काय आहे? 99. हे यांचा आन्सर यायला पाहिजे. इथं कुठली तरी एक नंबर आपल्याला अशी घ्यायची आहे की ज्याचा जो आपण है ना, इथे जी नंबर येईल ना, ती नंबर आपल्याला फाइंड करायची आहे, जेणेकरून 6750 मधून 6750 जी ही नंबर आहे त्याच्यातून ती नंबर मायनस केली तर आपल्याला 99 यायला पाहिजे. तर हे बघा, इथं काय करायचं, ह्याला फाइंड करायसाठी ना सरळ सरळ हीच नंबर मायनस करून बघायची. 6750 मधून 99 तुम्ही मायनस करून बघा. हे बघा 1 है ना, 10 मधून 9 मायनस होईल 1, हे होणार 4 है ना, 14 मधून 9 मायनस केलं तर 5. ठीक आहे, परत हे होणार 6, हे होणार 6. 6651. तर आता बघा हे जे नंबर आहे ना 6651, याला जर आपण याच्यातून मायनस केलं तर 99 येत आहे. बघा करूया, इथेच बाजूलाच करूया. बघा 6750 मायनस 6651 मायनस करा. बघा 10 मधून 1 मायनस केलं तर 9, हे होणार 4 है ना. इथून बॉरो करणार आपण है ना, ते होणार 14. 14 मायनस 5 केले तर 9 आणि हे होऊन जाणार 6. 6 मधून 60, 6 मधून 60 आला आन्सर. म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी ही नंबर 6651 ठेवलं तर आपल्याला त्याचं जे डिफरन्स आहे ते आपल्याला काय मिळतंय? बिगेस्ट 2-digit नंबर मिळतोय. मग याचा आन्सर कुठला येतो? बघा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, सोपा आहे एकदम, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन एकदम सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 मध्ये म्हटलंय की जुली कलेक्टेड ₹10 daily in her money bank from 12th May to 26th June. Also, she added ₹100 given by her uncle and ₹240 given by her father to buy a cake for her birthday. She donated the total amount to Chief Minister Relief Fund. How much money did she donate to the Chief Minister Relief Fund? आता एक मुलगी आहे जुली, ती काय करत होती की दररोज 10 रुपये तिच्या मनी बँक मध्ये ती कलेक्ट करायची. ठीक आहे, तर असे ते किती दिवस तिने कलेक्ट केले? 10-10 रुपये. हे बघा 12 मे पासून 12 मे पासून 12 मे पासून तिने 26 जून पर्यंत 26 जून पर्यंत. आता हे टोटल किती दिवस होतात? मे किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतोय. ठीक आहे ना, तर 31 दिवसामधून आता 12 पासून तिने सुरुवात केली है ना, तर हे 31 मधून 12 दिवस पहिले मायनस करून बघा किती होते? 9 आणि हे 2 नाही 1, 19 डेज. ठीक आहे, आता इथे जे ना हे आपल्याला जे आलं आहे डिफरन्स आलाय 30 है ना, 30 जे मे आहे 31 मे
आणि तर ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स आहे, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये हा दिवस पण येतो. 12 मे जो आहे ना तो काउंट करतो, म्हणून आपण याच्यामध्ये 1 डे याच्यात ऍड करावं लागेल. म्हणजे आपले हे टोटल किती दिवस होतात? 20 डेज होतात. ठीक आहे. तर 20 दिवस तिने काय केलं? कंटिन्यू 10-10 रुपये त्याच्या मनी बँकमध्ये कलेक्ट केले. म्हणजे टोटल किती रुपीज कलेक्ट केले तिने? 200 रुपीज कलेक्ट केले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता 31 मे झालं, त्याच्यानंतर 1 जून ते 26 जून टोटल दिवस किती आले? 26 दिवस आले. ठीक आहे. आणि 26 दिवसचे अजून 10-10 रुपये म्हणजे किती झाले? ते 260 रुपये. ठीक आहे. म्हणजे किती आले आता हे? आता इथे एक दिवस एक्स्ट्रा करायची गरज नाही, कारण इथून पहिल्या दिवस पासून 26व्या दिवस पर्यंत 26च दिवस होणार. ठीक आहे ना. तर हे तर 10 म्हणजे हे टोटल 460 रुपीज हे जे आहे तिने पिगी बँक मध्ये 10-10 रुपये रोज तिने कलेक्ट केले. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय केलं? हे झाले 460 रुपीज. ठीक आहे. हे तिने 10 रुपयाचे पर डे कलेक्शन करून एवढे रुपये कलेक्ट केले. ठीक आहे. त्याच्यानंतर तिने काय केलं? 100 रुपये तिच्या अंकल कडून मिळाले होते, ते पण ऍड केले. त्याच्यानंतर 240 रुपीज आहे तिच्या फादरने दिले होते तिला केक आणण्यासाठी, ते पण तिने याच्यामध्येच ऍड केले. आणि हे जे जेवढे पैसे आहे ना तिने हा ना रिलीफ फंड मध्ये देऊन दिले, चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये. तर किती पैसे दिले तिने बघा टोटल? हे बघा, 0, 6 + 4 0 है ना, 1 कॅरी ओव्हर झालं. 5 + 1 6 + 2 8. टोटल 800 रुपीजचं तिने चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये डोनेट केले तिने टोटल. त्याचा आन्सर कुठला येतो बघा? आन्सर नंबर 3. फक्त इथे एक थोडस कन्फ्युजिंग एक हे ठेवा लक्षात, 12 मे ते 31 मे या डिफरन्स भलेही 19 दिवस होतो, पण त्याच्यामध्ये एक दिवस हा इन्क्लूड आहे. 12 मे पासून सुरू केलं त्यांनी, तर एक दिवस ऍड करायचा त्याच्यामध्ये, म्हणजे हे 20 दिवस होतात. आणि 31 मे नंतर 1 जून ते 26 जूनचे 26 दिवस. ठीक आहे. असे करून टोटल 460 रुपये जमा होतात तिच्याकडे, 10-10 रुपये प्रत्येक दिवस एक जमा केल्यावर. आणि बाकीचे 100 आणि 240 ऍड करा, त्याच्यामध्ये आन्सर 800 येतो. ठीक आहे. चला बघूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 53. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 53. 53 मध्ये काय म्हटलंय की जीवन वेंट टू अ बँक विथ 2 notes of each ₹50, ₹100 and ₹500. He asked for notes of ₹20 in return. How many notes of ₹20 will he receive? तर बघा, जीवन बँकेत गेला, त्यांनी काय केले? 50चे 2 नोट है ना, प्रत्येकी 2-2 नोट आहे ना. त्याच्यानंतर 100चे पण 2 नोट आणि 500चे 2 नोट, असे टोटल किती रुपीज घेऊन गेला तो बँकेमध्ये? बघा आता टोटल किती येते बघा. याचं 100 येणार है ना, याचं 200 येणार. ठीक आहे. आणि याचं 1000 रुपीज येणार. म्हणजे टोटल किती रुपीज होतात बघा? 2 + 1 3, 1300 रुपीज. ठीक आहे. एवढे रुपीज घेऊन तो बँकेत गेला आणि त्यांनी काय म्हटलं की याच्या बदले त्याला हे 50, 100 आणि 500च्या बदले त्याला 20-20 रुपयाचे नोट पाहिजे रिटर्न मध्ये. ठीक आहे ना. तर टोटल किती रुपीज आहे? 1300 रुपये आहे. आणि 20 रुपयाचे नोट त्याला पाहिजे है ना. तर किती नोट येतील 20 रुपयाचे? डिवाइड करून घ्या है ना. तर हे डिवाइड केल्यावर किती येते बघा? 2 1 2, 2 6 12 है ना, 2 5 10, 65. त्याचे आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 2. म्हणजे त्याला 20 है ना, 20 रुपयाचे नोट जे आहे त्याला 1300 रुपये, टोटल 1300 रुपये जे आहे तर 65 नोट्स मिळतील त्याला. ठीक आहे ना. तर आन्सर नंबर 2. ठीक आहे. सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 54. 54 मध्ये म्हटलं आहे की फाइंड सच अ नंबर विच when multiplied by itself the product we get is equal to the product of all the divisors of 27. आता 27 चे पहिले डिवायझर काढून घेऊया आपण, है की नाही. तर 27 चे डिवायझर कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे ना, है ना. सगळ्यात पहिले तर 1 असते, प्रत्येक नंबरचा एक डिवायझर 1 असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण हे बघायचं आहे की हे 2 नी होत आहे का डिवाइड? 2 नी नाही होत. 3 नी होते का? होते. 3 × 9 है ना. त्याच्यानंतर
4 होते का डिवाइड ही 27 नंबर? नाही होत. 5 होते? नाही होत. 6, 7, 8, 9, फक्त 9 डिवाइड होते. तर 9 into 3. ठीक आहे. बस असं जर आलं क्रॉस मध्ये इथे थांबायचं. याचे डिवायझर कुठले कुठले आहे? 1, 3, 9 आणि 27 एवढेच आहे याचे डिवायझर. ठीक आहे. तर आता आपल्याला काय म्हणायचं आहे की अशी कुठली नंबर आहे ज्याचं त्या नंबर मध्येच मल्टिप्लिकेशन केलं तर ह्या सगळ्यांच्या मल्टिप्लिकेशन. आता ह्यांचं बघा 1:3, 3 into 9, 27 आणि हे इंटू 27. इथं आलं की 27 into 27 केलं तर ह्याचं जे आहे मल्टिप्लाय करायची गरजच नाहीये है ना. 27 नंबर एक अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याच नंबरनी मल्टिप्लाय करू तर जे 7चे जे डिवायझर आहे 27चे त्यांच्या सगळ्यांच्या मल्टिप्लिकेशन एवढं आपल्याला आन्सर येईल. तर ती जी नंबर आहे ती इटसेल्फ 27 आहे. म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 2. पुढे करून बघायची गरज नाही. याचं मल्टिप्लिकेशन करूच नका. इथं तुम्हाला 2दा 27 into 27 मिळालं ना, मग हीच नंबर आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच मल्टिप्लाय केलं तर हे जेवढे याचे 27चे जेवढे डिवायझर्स आहे त्यांच्या मल्टिप्लाय एवढं ना त्यांच्या प्रोडक्ट एवढं तुमचं आन्सर येतो. तर हे आन्सर आहे. याचा आन्सर येतोय 27. ठीक आहे. थोडं समजून घ्या. मी काय म्हणा लागलोय ते समजून घ्या व्यवस्थित. मल्टिप्लाय करायची गरजच नाही आहे की नाही. इथं क्लिअर आपल्याला दिसायला लागलं त्या नंबरमध्ये त्याच नंबरचं मल्टिप्लिकेशन. तर ती नंबर आहे 27. आन्सर आहे आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 55. इथे बघा सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर बॉडमास रूल लावून सॉल्व्ह करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा. असं जर आलं ना तिथे बॉडमास रूल लावायचा. आता बॉडमास रूल मध्ये सगळ्यात पहिले हे बघा बॉड BO म्हणजे ब्रॅकेट ओपन, D म्हणजे डिव्हिजन, M म्हणजे मल्टिप्लिकेशन है ना, A म्हणजे एडिशन, S म्हणजे सबस्ट्रॅक्शन. तर सगळ्यात पहिले इथं ब्रॅकेट नाही आहे मग नंतर काय तर डिव्हिजन करायचं. 27 डिवाइड बाय 3 केलं तर किती येते? 9. 9 प्लस 6 into 5 म्हणजे 30 म्हणजे किती येणार आहे? 39. झालं आन्सर आलं. याचं आन्सर येतो याचा आन्सर नंबर 3. अगदी सोपा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 56. त्याच्यामध्ये दिलाय धनेश बॉट 1.25 मीटर ऑफ क्लॉथ फॉर पॅन्ट्स अँड 1.75 मीटर फॉर 1.25 मीटर ऑफ क्लॉथ फॉर शर्ट. हाऊ मच मीटर ऑफ क्लॉथ डिड ही बाय? खूप सोपं आहे बघा. 1 है ना, 1 मीटर अँड 1.25 मीटर है ना, 1.25 मीटर म्हणजे एवढे 1.25 मीटर त्यांनी क्लॉथ घेतलाय कशासाठी? पॅन्टसाठी. आणि 1.75 म्हणजे 1.75 है ना. हे मीटर किती कशासाठी घेतलाय? शर्टसाठी. टोटल किती घेतलाय? दोघांना ऍड करून टाका. 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं. 3 + 7 10, 1 कॅरी ओव्हर झालं 3. आन्सर काय आलं? 3 मीटर. याचा आन्सर आहे आन्सर नंबर 1. एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 बघा आता. Soham was born on 15th June 2011, which was Thursday. ठीक है. Which was the day on his 5th birthday. आता बघा सोहम जो आहे ना त्याचा जन्म झाला होता 15 जून 2011 आणि त्या दिवशी दिवस कुठला होता? थर्सडे होता. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? त्याचा 5वा बर्थडे है ना, 5वा बर्थडे जो आहे तो त्या दिवशी दिवस कुठला होता, डे कुठला होता ते काढायचं है ना. तर त्याचा आता पहिला बर्थडे कधी येणार आहे? जन्म झाला इथं 1 वर्षानंतर पहिला बर्थडे म्हणजे त्याचा पहिला बर्थडे येणार आहे 15 जूनला 2012ला. 15 जून 2012ला है ना. इथं आता इथं डे कुठला येईल आपल्याला बघायचा आहे. हा पण पहिला
बर्थडे येणार. मग दुसरा बर्थडे कितीला येणार? 15 जून 2013 ला येणार. ठीक आहे, हा दुसरा बर्थडे. त्याच्यानंतर तिसरा कधी येणार? 15 जून 2014 ला येणार है ना. तिसरा 15 जून 2015 ला, चौथा आणि 15 जून 2016 ला पाचवा बर्थडे येणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जसं माहिती आहे का, जसं या वर्षी जसं 2011 मध्ये जर थर्सडे असेल तर सेम डेट ला एक दिवस पुढे जातो आपण, फक्त एक दिवस पुढे जातो है ना. जर नॉर्मल इयर असेल तर, आणि जर लीप इयर असेल तर 2 दिवस पुढे जातो, कारण लीप इयर मध्ये फेब्रुवारीमध्ये 29 डेज असतात. ठीक आहे ना. तर इथं बघा, हे 2011 नॉर्मल इयर आहे, तर 15 जून 2011 ला जर थर्सडे होता तर 15 जून 2012 ला फ्रायडे असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, जे 2012 आहे तो लीप इयर आहे. 2012 जो आहे तो लीप इयर आहे. मग इथं काय होणार है ना. आता इथं सॉरी, 11 नंतर इथंच तुमचं, इथं फ्रायडे इथं नाही आहे, सॉरी. हे बघा, लीप इयर आहे ना, इथे मध्येच आला की जून नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, परत मग जानेवारी आणि फेब्रुवारी इथेच आलाय. तर इथेच तुम्हाला 2 दिवस पुढे घ्यायचं आहे. थर्सडे नंतर फ्रायडे नाही येणार, इथं सॅटरडे येणार आहे. ठीक आहे. हा लीप इयर भले इथं लिहिलंय, पण मग इथं आलाय फेब्रुवारी जो आहे ना, फेब्रुवारी मंथ या दोघांच्या मध्ये आलाय असेल की नाही, फेब्रुवारी 2012 आहे की नाही, कारण इथं जून दिलेलं आहे, तर इथंच मध्येच आलाय, तर इथं आपल्याला 2 दिवस पुढे इथंच घ्यायचं आहे. याच्यानंतर जून नंतर फेब्रुवारी येत नाही, मग इथं एक दिवस पुढेच घ्यायचं आहे, सॅटरडे ना. याच्यानंतर ते संडे येतो इथं, आणि इथं परत मंडे. ठीक आहे, इथं येणार ट्यूजडे. परत सेम बघा, इथं 2016 जे आहे ते तुमचं आहे लीप इयर, आणि जे फेब्रुवारी मंथ जे आहे ना, ते तुमचा या दोघांच्या मध्येच येणार आहे. येणार की नाही. जून नंतर, जून 15 नंतर डिसेंबर 15 येणार, मग जानेवारी 16, फेब्रुवारी 16 है ना, मार्च, एप्रिल, मे, जून 16. तर याच्यामध्ये परत आता तुम्हाला 2 दिवस पुढे घ्यायचं आहे. ट्यूजडेच्या नंतर आपलं खरं तर जर नॉर्मल असतं तर वेनसडे घेतलं असतं, पण इथं आता वेनसडेच्या जागी थर्सडे घ्यावा लागेल. तर त्याचा जो 5वा बर्थडे जो आहे तो कधी येणार आहे? परत तो थर्सडेलाच येणार आहे. मग याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 2. ठीक आहे. मी माझ्या तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी एवढं सगळं मला करावं लागतं, पण तुम्ही जरा फास्ट करा. हे पटपट करायला पाहिजे. हा, पटपट, बस 11, 12, 13, 14 असं लिहायचं. ठीक आहे ना. हे असं सगळं लिहत बसायचं नाहीये. हे काही आपण प्रश्न सोडवायचे नाही, इथं आपल्याला फक्त हेच सांगायचंय. ठीक आहे. पण हे किती फास्ट सांगता येईल ते तुम्ही करा. हे आता तुम्हाला मी एक्सप्लेन करायसाठी एवढं सगळं लिहिलंय. ठीक आहे. आता तुमच्यावर आहे, ते तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याला फास्ट कसं करता येईल ते तुम्ही बघा. ठीक आहे ना. मी पण करू शकलो असतो, पण तुम्हाला कळालंच नसतं. मग मग तुम्ही म्हटलं सर, सर कसं सांगतात, नीट कळत पण नाही, आहे की नाही. मेन तुम्हाला पहिले कळायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, सारखं कंटिन्यू प्रॅक्टिस करा. हे बघा, अशाच टाईपचे हाच प्रश्न येईल असं नाहीये, पण अशा टाईपचे प्रश्न आले म्हणजे मग तुम्हाला लगेच ते, म्हणजे जे लॉजिक आहे त्याचं, त्याची जी मेथड आहे ती लगेच लक्षात येईल, आणि तुम्ही फास्ट त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे ना. तो उद्देश आहे की नाही. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 मध्ये दिलाय, फाइंड द पर्सेंटेज ऑफ द शेडेड पोर्शन इन द फॉलोइंग डायग्राम. आता इथं बघा, डायग्राम मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय बघावं लागते की ते जे त्याचे टोटल पार्ट्स किती आहे. इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पार्ट्स आहेत. ठीक आहे. आणि शेडेड पार्ट किती आहे? फक्त 2 पार्ट शेडेड आहे. म्हणजे हे किती झालं? आता याला अजून सिम्प्लिफाय केलं तर 1, 2 1 2, 2 2 2 4 8 है ना, तर 1/4 येत आहे. ठीक आहे. आता आपल्याला याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पर्सेंट म्हणजे माहिती का तुम्हाला, कुठलीही नंबर पर्सेंट म्हटलं तर खाली डिनोमिनेटर मध्ये 100 यायला पाहिजे. ठीक आहे ना. जसं आता 15, ते 15% म्हणजे 15/100. तर इथं आपल्याला काय पाहिजे, डिनोमिनेटर मध्ये 100 पाहिजे. तर आपल्याला काय करावं लागेल, इंटू 25 करावं लागेल.
आणि इथे पण वरती पण 25 करावं लागेल. तर म्हणजे मग काय येते बघा, 25/100 येते. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, 25%. तर आन्सर काय येतो याचा, आन्सर नंबर 2 येतोय. ठीक आहे, सोपं आहे एकदम. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 मध्ये दिलेला आहे, साइड ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर. A square of perimeter same as to the perimeter of an equilateral triangle is drawn. What will be the side of the square? समजून घ्या व्यवस्थित, खूपच सोपा प्रश्न आहे बघा. एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल म्हणजे काय असते माहितीये का, असा ट्रायंगल ज्याच्या सगळ्या साईडची जी साईड्स असतात ना ते इक्वल असतात. म्हणजे ही आणि ही तिन्ही साईड्स इक्वल असतात. म्हणजे जर ही 10 सेंटीमीटर असेल, ठीक आहे, तर मग ही पण 10 सेंटीमीटर असणार आहे आणि ही पण 10 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. आणि आता बघा याचं पॅरीमीटर किती येणार बघा. पॅरीमीटर इथून चालू करणार इथून पर्यंत, तर 10 + 10 + 10 किती आलं याचं पॅरीमीटर. पॅरीमीटर किती आलं, = 30 सेंटीमीटर. आता काय म्हटलंय त्यांनी की सेम हा जो याचं जेवढं पॅरीमीटर आहे ना तेवढाच पॅरीमीटरचा आता एक स्क्वेअर आपण ड्रॉ करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, स्क्वेअर, रेक्टँगल नाही, स्क्वेअर. ठीक आहे, याचं पॅरीमीटर जो आहे ना, पॅरीमीटर किती दिलेला आहे, 30 सेंटीमीटर आहे. ठीक आहे ना. आपल्याला ह्याच्यावरून हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याचं पॅरीमीटर 30 आहे, तर याचं पण पॅरीमीटर आपल्याला 30 पाहिजे. तर काय करावं लागेल आपल्याला, 30ला है ना, कारण याच्यामध्ये काय होते, हे 4 साइड्स आहे ह्याच्या, 1 2 3 आणि हे 4 साइड्स मिळून किती यायला पाहिजे, आपलं 30 यायला पाहिजे. मग 30 मध्ये 4 नी डिवाइड करा, किती येते बघा, असं डिवाइड करावं लागेल. 30 / 4, तर 4 8 जार 32 होते. 4 7 चा घ्यावं लागेल, 4 7 जार 28. ठीक आहे, मग इथे राहिले 2. इथं आता डिव्हिजन जात नाही, मग एक डेसिमल घेऊ, एक 0 घेऊ. 4 5 जार 20, म्हणजे एक साइड कितीची येणार याची, 7.5 सेंटीमीटरची येणार. ठीक आहे ना. तेव्हाच तर मग हे बघा, हे 7.5 इथं, ही पण 7.5, ही पण 7.5 आणि ही पण 7.5, सगळ्यांचं तुम्ही टोटल करा, 30 येते है ना. तर मग याची व्हॉट विल बी द साइड ऑफ द स्क्वेअर, ह्या स्क्वेअरची साइड किती येते, याचा आन्सर येतोय, आन्सर नंबर 3, 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे, एका साइडची जी लेंथ आहे ती किती येणार, 7.5 सेंटीमीटर. सोपं आहे यार, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 60 आणि 61 साठी एक आपल्याला इथं जो पिक्टोग्राफ दिलेला आहे. ठीक आहे, पिक्टोग्राफ दिलेला आहे आणि आपल्याला तर माहिती आहे की काय करायचं असते पिक्टोग्राफ मध्ये. तिथून आपल्याला एक डेटा दिलेला असतो, तो डेटा आपण व्यवस्थित लिहून घ्यायचा. ठीक आहे, तर इथं बघा हा जो डेटा आहे ना त्याच्यानुसार बघा, फुटबॉल खेळणारे किती स्टुडंट्स आहेत है ना. एक स्केल दिलेला इथं, एक स्टुडंट म्हणजे 25 स्टुडंट्स, तर 25 इंटू इथं 4 दिले तर हे किती होतात, 100. त्याच्यानंतर क्रिकेट खेळणारे किती स्टुडंट्स आहेत, क्रिकेट खेळणारे आहे 25 जास्त, 125. ठीक आहे ना, 5 आहेत ना इथं. त्याच्यानंतर बास्केटबॉल खेळणारे फक्त 50 आहेत. त्याच्यानंतर कबड्डी खेळणारे सगळ्यात जास्त आहे. चांगली गोष्ट आहे, आपला इंडियन गेम आहे तो. किती आहे बघा, 6 म्हणजे 150. आणि त्याच्यानंतर खो खो खेळणारे फक्त 75 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला पहिला एक जो 60 नंबरचा क्वेश्चन काय विचारला आहे की हाऊ मेनी टाइम्स आर कबड्डी प्लेयर्स टू द बास्केटबॉल प्लेयर्स. बास्केटबॉलचे प्लेयर्स किती आहे, 50 आहे, आणि कबड्डीचे किती आहे,
150 आहे, म्हणजे किती टाइम्स जास्ती आहे? 3 टाइम्स जास्ती आहे, है ना. 50 × 3 150, म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 2. ठीक आहे, 3 टाइम्स जास्ती आहे की नाही? त्यात काही जास्त लॉजिक काही नाही आहे तेवढं जास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर 61चा क्वेश्चन बघा काय म्हटलंय. 61 मध्ये म्हटलं आहे की बाय हाऊ मच इज नंबर ऑफ क्रिकेट प्लेयर्स अँड बास्केटबॉल प्लेयर्स लेस देन नंबर ऑफ फुटबॉल प्लेयर्स अँड कबड्डी प्लेयर्स. तर क्रिकेटचे किती आहेत बघा, क्रिकेट खेळणारे किती आहेत? 125. ठीक आहे. आणि बास्केटबॉल खेळणारे किती आहे? 50. म्हणजे हे टोटल किती झाले? 175. हे जे आहेत हे किती कमी आहे कशापेक्षा? फुटबॉल आणि कबड्डी खेळणाऱ्यापेक्षा. फुटबॉल किती लोक खेळतात? 100 लोक खेळतात. आणि कबड्डी किती खेळतात? 150 लोक खेळतात. म्हणजे टोटल किती झाले? 250 लोक झाले. आता हे जे आहे है ना, हे 250 कुठले आहेत? फुटबॉल आणि कबड्डी खेळणारे. तर हे जे आहे क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळणारे लोक किती कमी आहे, त्याच्यातून याला मायनस करायचं. 250 मायनस 175, तर किती येतात बघा. हे झाले, सॉरी 5 येणार. 10 मायनस 5 5 है ना. इथे झाले 4. 14 मायनस 7 7 येणार. आणि हे इथं 1 होणार. 1 मायनस 1 0, म्हणजे 75 कमी आहेत, है की नाही. मग आन्सर कुठला येतो याचा? आन्सर नंबर 1. कळालं का? क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळणारे जे स्टुडंट्स आहेत ते 75 नंबर्सनी कमी आहे. कशापेक्षा? कबड्डी आणि बास्केटबॉल खेळणाऱ्यापेक्षा, सॉरी कबड्डी आणि फुटबॉल खेळणाऱ्यापेक्षा. ठीक आहे ना. कारण फुटबॉल आणि कबड्डी खेळणारे जास्ती आहेत, टोटल 250 आहेत. मग हे फक्त 75 आहे. मग किती कमी आहे? 75 लोक कमी आहे. मग याचा आन्सर काय येतो? आन्सर नंबर 1 येतो. ठीक आहे ना. सोपच आहे, काही एवढं अवघड नाही आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 62. चला आता क्वेश्चन नंबर 62 मध्ये बघा काय म्हटलंय. हाऊ मेनी टाइम्स आर द नंबर ऑफ एजेस ऑफ क्युबाइड टू द नंबर ऑफ सरफेसेस ऑफ क्युबाइड. जो क्युबाइड असतो, 62 नंबरचा क्वेश्चन बघा. क्युबाइड माहितीच आहे तुम्हाला आता, है ना. रेक्टेंग्युलर शेप मध्ये असतो, है ना. 2 रेक्टेंगल बनवायचे. ठीक आहे. हे मागचे काही एवढं. आता याचे एजेस तुम्हाला माहिती आहे ना, त्याला आपण एजेस म्हणतो, है ना. हे एक एज आहे, मागचा एक एज आहे. हे वरचे बघा, हे 4 एजेस झाले. त्याच्यानंतर हे 4 है ना, हे उभेवाले, आणि खालचे 4, असे टोटल 12 एजेस असतात. त्याच्यामध्ये किती एजेस किती असतात? 12. ठीक आहे. आणि सरफेस किती असते? हा वरचा सरफेस एक, है ना, खालचा एक 2, समोरचा मागचा 4, 5 आणि 6 सरफेस किती असतात? 6. आता आपल्याला काय विचारलं इथे क्वेश्चन मध्ये यांनी, की किती टाइम्स जास्त आहे? एजेस जे आहे ना, सरफेस पेक्षा किती टाइम जास्त आहे? 2 टाइम्स जास्त आहे. डबल आहे, है की नाही. इथं 2 टाइम्स दिलेलं नाही, इथं डबल दिलेला आहे. त्याचा आन्सर काय येतो? आन्सर नंबर 1 डबल आहे, है ना. एजेस किती आहे? सरफेस पेक्षा डबल आहेत. 6 चे 12 डबल, है की नाही. इतका सोपा क्वेश्चन आहे बघा. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 63. In Nana Patil's farmhouse, there are 300 sacks of grains, out of which 35% sacks of wheat, 20% sacks are jawar, and 15% sacks of tur dal, and remaining are the stacks of soybean. Find the number of soybean stacks at the farmhouse. तर इथं काय केलं आहे की टोटल 300 स्टॅक्स, म्हणजे काय म्हणतात त्याला, पोते, ज्यांच्यामध्ये धान्य भरून ठेवतात ते, है ना. तर ते 300 पैकी 35% है ना, 300चं 35% काढा पटकन.
35% म्हणजे 35 डिवाइड बाय 100. पटकन हे 2 0 कट करायचे. 3 5 आर 15, 1 कॅरी ओव्हर झालं. सॉरी इथं नाही, इथं 3 3 3 9 प्लस 1 105. त्याच्यानंतर हे काय झाले व्हीट. हा ना. त्याच्यानंतर दुसरं आहे 20%. 300चे 20% काढा. त्याचे हे काय जवारचे सॅक्स आहे. 2 0 कट झाले. हे किती आले 60 आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 300चे 15%. 15% म्हणजे हे 2 0 कट झाले. 15 3 45. म्हणजे हे टोटल किती आले बघा. 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं. 6 + 1 7 + 4 11, 1 कॅरी ओव्हर झाला 2. 210 जे सॅक्स आहे ते कशाचे आहे. गहू, ज्वार आणि तूर डाळचे. उरलेले जे आहे, उरले आता किती 300 मधून 210 मायनस करा. उरले किती आता 90. त्याचे 90 जे पोते आहे, 90 जे सॅक्स आहे ते कशाचे आहे. हे सोयाबीनचे आहे. सोयाबीनचे आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतोय. आन्सर नंबर 4. याची अजून एक तुम्हाला एक पद्धत सांगतो. सोपी पद्धत पण आहे बघा. हे बघा. याचा आन्सर 4 येतोय. हे असं पण करू शकतो आपण याला की टोटल किती बघा 35 प्लस 20 प्लस 15. हे टोटल किती पर्सेंट झाले बघा. 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं. 4 + 2 6 + 1 7. 70% हे सगळे मिळून 70% आहे. मग उरले किती मायनस 70 मायनस करा 100 मधून किती 30%. ठीक आहे ना. किंवा हा ना. आता 30%, 300चे 30% किती होऊन जाणार 90. असं पण करता येते आपल्याला. ठीक आहे ना. तर आन्सर याचा आन्सर 4 येतो. ह्या पद्धतीने पण करता येईल आणि तसं पण करता येईल. सगळ्यांचे वेगवेगळे पर्सेंटेज काढायचं, टोटल करायचं, किंवा हे सगळ्यांचं हे टोटल काढून घेतलं है ना. तर 100 मधून 70% दुसरे धान्य आहे. मग सोयाबीन किती आहे फक्त 30% आहे. मग 30% म्हटलं तर किती होतात 300चे 30% म्हणजे 90. तर 90 येणार त्याचा आन्सर. ठीक आहे. ही पद्धत पण आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 64. इथे म्हटलंय फाइंड द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड टू फेन्स 3 times the 2 sides of a square shaped ground having area 144 स्क्वेअर मीटर. आता जरा थोडं इथे लक्ष द्या. आपण जनरली जेवढे फेन्सिंगचे जे क्वेश्चन येतात, ठीक आहे ना, तर फेन्सिंग जो आहे ना, जसा हा स्क्वेअर शेप्ड ग्राउंड आहे, जनरली फेन्सिंग चारही बाजूला करतात की नाही. मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये चारही बाजूला केलेले आहेत. पण इथं आपल्याला काय म्हटलंय की फक्त 2 साइड्स ऑफ स्क्वेअर. आणि आता याची एक साइड जी आहे ना ही आपल्याला माहिती नाहीये. पण इथे काय दिलेलं आहे त्यांनी एरिया दिलेला आहे. एरिया किती दिलेला आहे 144 स्क्वेअर मीटर. आता बघा इथं तुम्हाला तेच तुमचे हे माहिती असले पाहिजे स्क्वेअर नंबर्स आहे की नाही. तर आता हा जो 144 आहे ना, हा कशाचा स्क्वेअर आहे बघितल्या कळायला पाहिजे. हा 12चा स्क्वेअर आहे. तर मग हे 12 मीटर असणार आहे आणि हे पण 12 मीटर असणार आहे. आता इथं काय म्हटलंय की फेन्सिंग करायची आहे, पण कुठले 2 साइडच करायचे आहे. ही एक साइड आणि ही एक साइड हेच करायची आहे. ठीक आहे. पण एकदा नाही करायची, 3दा करायची आहे. तर किती वायर लागेल इथं 12 आणि 12 24 मीटर वायर एक वेळेस लागणार आहे. मग 3 टाइम्स करायचं असलं तर 24 है ना, 24 × 3 म्हणजे 72 येणार. टोटल वायर किती लागणार आहे 72 मीटर लागणार आहे. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. सोपं आहे. कन्फ्यूज होतो पण आपण की किती लागणार कसं काय है ना. आपल्याला हे असे नंबर तुम्हाला बघा, म्हणून मी म्हटलं की स्क्वेअर नंबर पाठ असले पाहिजे, प्राईम नंबर्स पाठ असले पाहिजे है की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे पाठ करून घेणे. ठीक आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं टेबल्स. आणि मी खरं सांगतो मला स्वतः टेबल्स जे आहे ना, जे कुठले टेबल्स माहिती आहे का,
10 पर्यंत तर सगळ्यांनाच येतंय 10चा, 11चा पण येतो. 12 पासून 19 पर्यंत ना खरंच टफ आहे टेबल, पाठ नाही होत. मग त्याच्यासाठी सोपी पद्धत काय आहे, तुम्ही टेबल एक तयार करू शकता पटकन. तुम्हाला एडिशन फास्ट करता आलं पाहिजे. जसं आता 17चा टेबल तुम्हाला तयार करायचा असला तर 17, आता याचा टेबल कसा असतो तुम्हाला माहिती का? ऍड करत जायचं असते. 17 प्लस 17 किती होतो? 34. आता याच्यामध्ये 17 ऍड करायचं तर 7 प्लस 4 1 है ना, एक 1 कॅरी ओव्हर झाले. 4 प्लस 1 5. त्याच्यामध्ये परत 17 ऍड करायचं आहे 8. आता हे हे फास्ट जमलं पाहिजे, नाही तर हे ऍड करायलाच येणार नाही. तर मग ते कसं आहे, हा टेबल तयार होतोय बघा. 5 8 प्लस 7 5, 1 कॅरी ओव्हर झाले. 6 प्लस 1 7 प्लस 8. त्याच्यानंतर परत 7 म्हणजे 2 है ना, 1 8 प्लस 1 9 102. ठीक आहे. असं इथं परत 119. ठीक आहे. 17 ऍड करतोय ना आपण. परत इथं 7 म्हणजे 6, 1 कॅरी ओव्हर झाले 3 136. हे बघा 17 1 17, 17 34, 17 3 51, 17 4 68 है ना, 17 5 85, 17 6 102, 17 7 119, 17 8 136. अजून याच्यामध्ये ऍड करा 7 3, 6 प्लस 7 3, 1 कॅरी ओव्हर झाला. 3 प्लस 1 4 प्लस 1 153. आता याच्यामध्ये तुम्ही ऍड करा 70 तर 170 येतो. हे झालं 9 आणि हे झालं 10. टेबल झाला तयार. ठीक आहे. तर असं हे पण तुम्ही समजा आता एखादं आलंच तुम्हाला 17 मल्टिप्लाय करणं म्हणजे दुसरा काही ऑप्शनच नाहीये, तर मग आपण रफ मध्ये असं एक टेबल बनवून घ्यायचा आणि त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. जेवढे टेबल्स आहे ना त्या नंबरला त्याच्यामध्ये प्लस प्लस, तेवढीच नंबर प्लस प्लस करत नेलं ना की त्याचा टेबल तयार होऊन जातो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 65. In the month of May, 2.25 lakhs tourists visited Mahabaleshwar and 3/4 lakhs visited Ajanta Verul caves. How many more tourists visited Mahabaleshwar than Ajanta Ellora caves? ठीक आहे. म्हणजे महाबळेश्वरला भेट दिली, म्हणजे पर्यटक असतात ना, उन्हाळ्यात फिरायला जातात, सुट्ट्या असतात उन्हाळ्यात है ना, तर मग फिरायला जातात. तर महाबळेश्वरला टोटल किती लोक गेले बघा. क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 मध्ये इन द मंथ ऑफ मे है ना, 2.25 lakhs. 2.25 lakhs म्हणजे किती होणार? 2 है ना, आणि क्वार्टर म्हणजे 25,000 है ना. एवढे लोक कुठे गेले? महाबळेश्वरला फिरायला गेले. आणि 3/4 lakhs, 3/4 म्हणजे 75,000 लोक, हे लोक वेरूळला गेले. आता हे कमी गेले है ना, कमी लोक गेले वेरूळला. हे वेरूळला खूप कमी लोक गेले. हे महाबळेश्वरला गेलेले लोक, हे कमी आहे. मग किती कमी आहे? मायनस करून टाकायचं. ठीक आहे. मायनस करायचं, किती येते? हे बघा 0 0 0, 5 मधून 5 मायनस गेले 0 आहे की नाही. इथं परत आता 12 मधून 5 किंवा 22 मधून 5 मायनस केले तर 15, म्हणजे 1,50,000 लोक कमी गेले. ठीक आहे. कुठं? वेरूळला कमी गेले. कुठल्यापेक्षा? महाबळेश्वर पेक्षा. तर लिहिलंय ना, हाऊ मेनी मोर टुरिस्ट व्हिजिटेड महाबळेश्वर देन अजंता, म्हणजे इतके लोक जास्त गेले है ना, 1.5 लाख लोक जास्त गेले महाबळेश्वरला. ठीक आहे, वेरूळ पेक्षा. ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 4. किंवा दुसरं पण असं पण जे मी म्हटलं ना आता चुकून, की एवढे लोक कमी गेले है ना, 75 म्हणता येते की एवढे लोक कमी गेले, इथं जास्त गेले ना, इतके लोक कमी गेले तिथं, हे पण आन्सर होऊ शकते. आणि इतके लोक जास्त गेले महाबळेश्वरला वेरूळ पेक्षा, दोन्ही गोष्टी आहे सेम. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 66. याच्यामध्ये 552 मिनिट्स ला आपल्याला आवर्स आणि मिनिट्स मध्ये काढायचं आहे. तर सिंपल आहे एकदम. 552 डिवायडेड बाय एका तुम्हाला माहिती आहे ना 60 मिनिट मध्ये
1 आवर होतो, तर याला 60 आपल्याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर किती टाइम्स डिवाइड होणार बघा, 6 ला है ना, 8 टाइम्स, 9 टाइम्स है ना, 9 टाइम्स डिवाइड होऊन जाणार. तर हे किती येणार, 9 6 जार 54. ठीक आहे, उरतात काय याच्यामध्ये 12 आणि 1. आता बघा इथे हे 9 आवर्स आणि हे उरलेले 12 हे मिनिट पकडून घ्यायचे डायरेक्ट. तर आन्सर काय येतो याचा, आन्सर नंबर 3 येतोय. आन्सर नंबर 3. ठीक आहे, 9 आवर्स आणि 12 मिनिट्स. ठीक आहे, आता हे बघा, आता जर तुम्ही तसं पाहिलं ना, तर दुसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काय होते की आपण याला पूर्ण अजून पुढे पण सॉल्व्ह करू शकतो. इथे डेसिमल लावायचं, इथे एक 0 येते आणि 62 जार 120 येणार. ठीक आहे, म्हणजे हे डेसिमल मध्ये तुमचं 9.2 हे काय झाले, आवर्स झाले है ना. आता याला हे तर 9 फुल आवर्स आहे, 9 आवर्स, आणि हे किती आवर्स आहे, 0.2 आवर्स. ठीक आहे, मग आता आवर्सला आपल्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर 60 मिनिट म्हणजे 1 आवर होते, तर इंटू 60 करायचं याला. ठीक आहे ना, फक्त हाच पोर्शन बघा, आता हा 9 आवर तर फुल झालेला आहे. इथं बघा 62 चा 120 येत आहे आणि 1 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं डिजिट येतात, हे मिनिट मध्ये येणार. हा, आवरच्या जागी आपण 60 ठेवलंय म्हणजे मिनिट येणार, ते 12 मिनिट आले. हे असं पण करता येते. ठीक आहे, किंवा हे इथं जे रिमाइंडर आहे ना, त्यालाच पकडून घ्यायचं 12 मिनिट. ठीक आहे, तर असं पण करता येईल. त्याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 3. हे बघा, सगळ्यांचं आपलं आपलं थोडस पर्सनली पण हे असते, कोणाला कशी पद्धत आवडते, कोणाला कशी पद्धत आवडते. ठीक आहे ना, चला नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 मध्ये बघा, 2400 पेपर्स इज इक्वल टू किती रिम पेपर्स. ठीक आहे ना, तर आता आपल्याला माहिती आहे का, एका रिम मध्ये किती असतात, 480 पेपर्स असतात. ठीक आहे ना, किंवा 480 पेपर्स इज इक्वल टू 1 रिम है ना. इथं आपण कसं करू शकतो की 480 पेपर्स इज इक्वल टू 1 रिम. मग इथं किती टोटल पेपर दिलेले आहे आपल्याला, 2400 पेपर्स दिलेले आहे. मग हे किती रिम होणार है ना, ते 1 इंटू 2040 है ना, 2400 डिवाइड बाय 480. ठीक आहे, 1010 कट झाला. ठीक आहे, आता हे 12 नी कट होते बघा, 12 2 जार 24, 12 4 जार 48, परत हे 4 नी कट होणार, 4 5 जार 20. काय येतोय आन्सर 5. आन्सर किती येतोय 5. ठीक आहे, त्याचा आन्सर काय आला बघा, आन्सर नंबर 4. ठीक आहे, 2400 पेपर म्हणजे 5 रिम्स होतात, कारण एका रिम मध्ये किती पेपर्स असतात, 480 पेपर एका रिम मध्ये. मग 2400 पेपर किती रिम मध्ये असणार आहे, 5 रिम मध्ये. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 68. Ramu purchased 45 liter milk with the rate rupees 35 per liter. He sold all the milk with profit rupees 315. Find the selling price of milk per liter. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तर आपल्याला परचेस प्राइस काढून घ्यायची आहे. किती आहे परचेस प्राइस त्याची, किती लिटर मिल्क घेतलाय त्यांनी, 45 लिटर मिल्क घेतलाय. पर लिटर किती रेट आहे, 35 रुपीज रेट आहे. मग टोटल मिल्क किती येणार आहे, तर 5 5 जार 25, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 4 जार 20 प्लस 2 22 है ना. आता 3 नी बघा, 3 5 जार 15, 1 कॅरी ओव्हर झाले, 3 4 जार 12 प्लस 1 13, म्हणजे टोटल किती लिटर झाले बघा, 7 5 हे 1575 रुपीज हे काय झालं, त्याची कॉस्ट प्राइस झाली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, हे जे 45 लिटरचे मिल्क आहे ते त्यांनी सेल केलं. सेल केल्यावर त्याला किती झाला, प्रॉफिट झाला. आणि आता प्रॉफिट म्हणजे काय होतं तुम्हाला माहिती आहे ना, प्रॉफिट इज इक्वल टू
हा, सेलिंग प्राइस जास्त असायला पाहिजे, कॉस्ट प्राइस कमी असायला पाहिजे. ठीक आहे, तर प्रॉफिट त्याला झालाय 350 रुपीजचा प्रॉफिट झालाय. 315 रुपीजचा प्रॉफिट झालाय. सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे आणि कॉस्ट प्राइस किती आहे त्याची 1575. 1575. मग सेलिंग प्राइस किती येणार, याला आपण इकडे घेऊन जाणार, हे मायनस आहे तर प्लस होणार. मग एसपी किती येणार, सेलिंग प्राइस इज इक्वल टू येणार याची 1575 प्लस 315. म्हणजे याला ऍड करा बघा. आता हे जागेवर ऍड करायला शिका. 5 प्लस 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 8 प्लस 1 9 है ना, 5 प्लस 3 8 आणि 1. ठीक आहे ना, 1890. हे तर काय झालं आता, हे टोटल रुपीज झाले, सेलिंग प्राइस झालं. पण इथं आपल्याला विचारलंय फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ मिल्क पर लिटर. पर लिटर काढायची आहे, टोटल प्राइस नाही काढायची आपल्याला. तर जर टोटल किती मिल्क त्यांनी सेल केलेलं आहे 45 लिटर, तर आपल्याला पर लिटर जर काढायचं असेल तर याच्यामध्ये 1890 मध्ये 45 नी डिवाइड करावं लागेल, कारण 45 लिटर आहे. ठीक आहे ना, तर हे 9 नी कट होतात बघा सगळं. 9 2 जार 18, 9 1 जार 9, 9 0 0, 9 5 जार 45. परत हे 5 नी कट होते बघा. 5 2 जार 5 4 जार 20 है ना, 5 4 जार 20, 1 आलं, 5 2 जार 10 म्हणजे 42 रुपीज पर लिटर. हे याचा आन्सर येतो. ठीक आहे, त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. A wire measuring 15 meter 50 centimeter was divided equally into 10 parts. What is the length of each part? ठीक आहे, आता इथं बघा 69 नंबरचा क्वेश्चन आहे. एक वायर दिलेला आहे, त्याची लेंथ आहे आपली 15 मीटर 50 सेंटीमीटर, त्याला 10 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर आपल्याला पहिले काय करून घ्यावं लागेल, हे 15 मीटर एक 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होते है ना. तर 15 मीटर म्हणजे 15 इंटू 100 सेंटीमीटर म्हणजे किती होणार 1500 सेंटीमीटर, आणि हे 50 सेंटीमीटर म्हणजे आपल्याकडे टोटल किती 1550 सेंटीमीटर वायर आहे. आता याचे 10 पार्ट्स करायचे म्हणजे डिवाइड बाय 10 करायचं याला. 1010 कट झाले तर किती आलंय 155 सेंटीमीटर. आता हे आन्सर याच्यामध्ये आहे, फर्स्टच आहे याचं आन्सर. समजा नसतं इथं आहे की नाही, तुमचं जर समजा मीटर मध्ये असतं किंवा अजून दुसऱ्या युनिट मध्ये असतं तर मग ते आपल्याला कन्वर्ट करावं लागलं असतं. ठीक आहे, पण इथं ऑलरेडी 155 सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. Akash purchased a cycle for rupees 3250 and sold it for rupees 2375 after a year. Did he make profit or loss and how much? सरळ सरळ आहे. तुम्ही म्हणजे जास्त प्राइसला घेतलाय कमी प्राइसला विकलाय तर लॉस होतो. तर त्याच्यातला 1 आणि 2 हा नंबर तर प्रॉफिट तर नसणारच आहे, लॉस आहे. 3 किंवा 4 पैकी एक कुठला तरी आहे. तर ते पण कसं निघणार आहे, सरळ सरळ मायनस करून टाकायचं. 3250 मायनस 2375 है ना, 10 मायनस 5 5 हे झाले 4, 14 मायनस 7 7 है ना, हे झाले 1, तर 11 मायनस 3 8 आणि हे झाला 2 है ना, हे झालं 0 म्हणजे 875. लॉस किती होणार आहे त्याला, लॉस ऑफ 875 म्हणजे आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 4 येतोय. असं पटकन करायचं आहे हा. ठीक आहे, फास्ट तुम्हाला हे नंबर लिहायचे, पटकन डिडक्ट करायचं, आन्सर करायचं. अंदाज लागला पाहिजे आणि हे अंदाज तुम्हाला कधी येईल, जेव्हा तुम्ही सारखं ते तशा टाईपचे क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल. तुम्हाला ही गोष्ट पूर्ण अशी तुमच्या माइंडमध्ये फिट झाली पाहिजे की कुठलीही वस्तू जास्त प्राइसला घेतली कमी प्राइसला विकली लॉसच होणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही कमी प्राइसला घेऊन जास्त प्राइसला विकली तरच प्रॉफिट होणार आहे. हे गोष्ट तुमच्या डोक्यात बसली पाहिजे, तेव्हा कुठं तुम्ही ते फास्ट करू शकता. नाही तर खूप कन्फ्युज होते. मला माहिती आहे, मी स्वतः माझ्या मुलीला शिकवतो ना, तर ते असंच होते, तिला खूप कन्फ्युजन होते की काय करू, त्याच्यात प्रॉफिट होणार आहे का लॉस होणार आहे. तर कारण
आपल्याला जो त्याचा जे बेस असतो ना तेच माहिती नसतो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, आणि तुम्ही चांगलं बेस पक्क करून घ्या, तुम्हाला सगळं सोपं वाटेल मग. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. If divisor is equal to 105, quotient is equal to 4250, remainder is equal to 75, then dividend. एकदम सोपा प्रश्न आहे. याचा फॉर्म्युलाच आहे डिव्हिडंड इज इक्वल टू, याच्या अगोदर पण आपण बऱ्याचशा ठिकाणी हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू असते डिवायझर है ना, डिवायझर इंटू कोशंट, कोशंटला मी क्यूज लिहितो, आणि प्लस रिमाइंडर, रिमाइंडरला आर लिहायचं, पूर्ण लिहत बसेल. आता हे डी डी दोन्ही सारखे होऊन जाईल म्हणून मी त्याला पूर्ण लिहावं लागतंय, नाहीतर हे पण डी डीच लिहिलं असतं. ठीक आहे, चला आता इथं बघा डिव्हिडंड आपल्याला काढायचं आहे. आपल्याला दिलं काय काय आहे, डिवायझर दिलेला आहे 105 दिलेला आहे. ठीक आहे, कोशंट किती दिलेला आहे 4250 दिलेला आहे, आणि प्लस रिमाइंडर 75 दिलेला आहे. आता हे बघा हे 4250 है ना इंटू 105 हे करायला थोडंसं अवघड जाते. मी काय म्हणतो, आपल्याला 100 मल्टिप्लाय करायला तर खूप सोपं जाईल. त्याला 100 मल्टिप्लाय, हे बघा याला मी तुम्हाला एक पद्धत सांगितली होती. 105 आहे ना, त्याला 100 प्लस 5 करा. ठीक आहे, इंटू 4250 करा. आता याचं 100 मध्ये मल्टिप्लिकेशन खूप सोपं आहे. 4250 आणि हे 2 झिरो लावून टाकायचे, झालं. आता याचं 5चा याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करा. 5 झिरोचा 0 है ना, 5 5 25 है ना, 2 कॅरी ओव्हर झाले. 5 2 10 प्लस 2 12. ठीक आहे, परत 1 कॅरी ओव्हर झाला. 5 4 20 प्लस 1 21. ठीक आहे, आता याला ऍड करा. हे झालं 4,46,250. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन झालं, हे आहे ना याचं. इथं आपण काय केलं, हे 105 ला असे दोन याच्यामध्ये डिवाइड करून आपण त्याला हे केलं आहे ना. 105 ला आपण 100 प्लस 5 लिहू शकतो. मग याचा जो मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये केला तर हे आलं. तर याला मल्टिप्लिकेशन करायला तर काय, फक्त 2 झिरो लावून टाकायचे हीच नंबर, आणि प्लस 5 मध्ये 5चा मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला ऍड करून टाकायचं, ही नंबर येऊन जाते. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून काय आहे, प्लस 75. इथं प्लस 75 करून टाकायचं. किती येते बघा, हे 5 है ना, 5 प्लस 7 2 12 आहे ना. 1 कॅरी ओव्हर होणार 3. बाकीचं हे जसं आहे तसं. 446325, 446325 कुठला येतोय, आन्सर नंबर 2. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. वरती घेऊया नाही तर परत. क्वेश्चन नंबर 72 मध्ये दिलेला आहे, व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ द क्लोथ परचेस्ड ऍट द रेट ₹52 पर मीटर फॉर 25 स्टुडंट्स, इच रिक्वायरिंग 1.5 मीटर. प्रत्येक मुलाला टोटल 25 स्टुडंट साठी कपडा घेतलाय. कशासाठी, त्यांना हे शिवायचे, ड्रेस शिवायसाठी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 72. What will be the cost of cloth purchased at rate ₹52 पर मीटर, है ना, आणि 1.5 मीटर लागते एका मुलाला. 1.5 मीटर लागतंय आणि त्याचा रेट किती आहे, 52 आहे. ठीक आहे, त्याचं पहिले आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजे टोटल आपल्याला काय होतंय की याचा एका मुलाला किती खर्च लागेल तो येतोय है ना. त्याच्यानंतर 25 मुलाला किती लागेल ते आपण बघून घेऊ है ना. तर याचं किती येते बघा, 52 इंटू 15 करून घेऊ आपण है ना. हे सोपं आहे. 15चा टेबल, 15 2 30, 3 कॅरी ओव्हर झाले. 15 5 75 प्लस 3 78 है ना, 780 रुपीज है ना. हे 52 रुपीज आहे, 1.5 मीटर आहे, तर याचा किती येणार, 780 रुपीज येणार. हे किती, फक्त एका मुलासाठी, कारण एका मुलाला दीड मीटर कपडा लागतोय. ठीक आहे ना, 1.5 मीटर इच स्टुडंट. आता बाकी किती टोटल स्टुडंट्स आहे,
25 स्टुडंट्स आहेत त्याला 25 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, 0 थोडा माइंडमध्ये ठेवा. 25 8 जा 200 आणि 20 कॅरी ओव्हर झाला. 25 7 जा 175 म्हणजे हे झाले 195. 195 इथं लिहा आणि हे एक 0 लावा इथं. हे काय आले? सॉरी, इथं हे जास्त आलं ना. इथे हे बघा, इथं 78 रुपीज येणार, कारण इथे डेसिमल आहे ना. 7.8 रुपीज यार. 780चा याचा आन्सर आला ना. सॉरी, थांबा थांबा थांबा, ते गडबड झाली आहे आपली. हे बघा 52 इंटू 15 आपण केलं. ठीक आहे, पण हे डेसिमलला विसरून गेलो. 52 जा 30 है ना, 3 कॅरी ओव्हर झाले. 15 5 जा 75 प्लस 3 78. यांचं मल्टिप्लिकेशन तर हे झालं, पण इथं किती आहे? 150 आहे. ठीक आहे, तर इथं एक 0 अजून येणार आहे. त्याच्यानंतर 2 डिजिट नंतर इथं डेसिमल आहे, तर मग इथं 2 डेसिमल, तर इथं हे 78 रुपीज येत आहे. ठीक आहे, 780 नाही आहेत. 78 रुपीज आलं. ठीक आहे, एका मुलासाठी. मग 25 मुलांसाठी किती येणार आहे? 78 इंटू 25. 25 8 जा 200 है ना. 20 कॅरी ओव्हर झालं. 75 25 7 जा 175 आणि हे मग टोटल केलं तर येत आहे 1950. हे असं आहे. ठीक आहे, एक 0 जास्त होऊन गेलं, तर इथं लक्षच नाही दिलं डेसिमलचं. ठीक आहे, गडबड करायला लागलोय मी पण. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर, याचा मग आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 1 येतोय. ठीक आहे, चला मला जराशी घाई झाली आहे म्हणून मी गडबड करायला लागलोय. जरा 2च क्वेश्चन 3च क्वेश्चन राहिले. चला नेक्स्ट बघूया आता. क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 मध्ये बघा, सॉल्व 7/4 प्लस 3/4 इंटू 4/3 इज इक्वल टू काय येते बघा. हे बघा, हे एकदम मस्त, म्हणजे थोडं किंचित ट्रिक लावायची आहे इथं. प्लस 3/4 इंटू 4/3. आता इथं बघा, तुम्ही हे 4 हे 4 हे 4 हे 3 कॅन्सल करू शकता. इथं 1 येणार. 7/4 प्लस 1. मग पुढे तुम्ही ते सगळं करत बसणार. हे काही करायचं नाही, फक्त 3 आणि 3 ला कॅन्सल करा. मग हे काय येते माहितीये का? 7/4 प्लस 4/4 है ना. दोघांचे डिनोमिनेटर सेम आहे. त्याचं कॉमन डिनोमिनेटर 4 लिहायचं आणि 7 प्लस 4 करायचं. 11/4 येते याचा आन्सर आहे आन्सर नंबर 2. ठीक आहे, कधी कधी असं हे पण करायचं. आता आपण करू शकतो, हे पण कॅन्सल करून टाकायचं. इथं 1 येणार. मग ठीक आहे ना, आता 1 आल्यावर पण आपण काय करू शकतो? इथं प्लस 1 करायचं आहे. आता 1 ला आपण 1/1 पण लिहू शकतो. मग आता याला इथं डिनोमिनेटर 4 करायचं आहे, तर इथं इंटू 4 करून टाका. मग हे केल्यापेक्षा याला कॅन्सलच नका करू. 4/4 ऑलरेडी आहे. ठीक आहे, तर हे 7 प्लस 4 11/4 येतच. ठीक आहे, सारख्याला सारखं. चला बघा, तुम्हाला जसं आवडेल तसं करा. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 74. Kerala Express start at 4:10 in the morning from Nagpur and reaches Thiruvananthapuram at 14:15 है ना, the next day. How much time does it take to travel from Nagpur to Thiruvananthapuram? आता बघा, सकाळी 4 वाजता निघाली ती नागपूरवरून 4:10 आणि 14:15 ती तिरुवनंतपुरमला पोहोचली. ठीक आहे, तर आता पण इथं काय दिलेलं आहे विशेष म्हणजे नेक्स्ट डे लिहिलेलं आहे. इथं नेक्स्ट डे. ठीक आहे, आता टोटल आता समजा हे नेक्स्ट डे सध्याचं आपण विसरून जा. जर 4:10 निघाली आणि 2:15 पोहोचली, तर टोटल किती आवर्स झाले याला मायनस करून बघा. इथं 5 0 है ना, आणि हे तर 10 है ना. 14 - 4 10. इतका वेळ लागला. आता हे नेक्स्ट डे जे आहे ना, 24 आवर्स याच्यामध्ये ऍड करावं लागेल. ठीक आहे ना, एवढा वेळ घेतला तिने. म्हणजे टोटल किती होतात मग ते 34 आणि 05 म्हणजे 34 आवर्स. आणि हे 05 म्हणजे काय होतं? 5 मिनिट्स होणार. ठीक आहे,
34 hours and 5 minutes एवढा त्याला वेळ लागला. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला आता लास्ट बघायचा आहे क्वेश्चन नंबर 75. कळालं ना? बघा सोपं आहे. एवढा जर समजा है ना सकाळी 4:10 निघाली, दुपारी 2:15 पोहोचली, म्हणजे तिला 10 तास लागले. पण ती त्याच दिवशी नाही पोहोचली, त्याच्या पुढच्या दिवशी नेक्स्ट डे. तर इथून 24 आवर्स आपल्याला ऍड करून टाकायचे आहे नेक्स्ट डेचे. तर ते आपल्याला 34 आवर्स 5 मिनिट लागणार. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 75. याच्यामध्ये बघा, इन सरस्वती विद्यालय 24 पॅकेट्स ऑफ मिल्क having each 500 ml of milk was bought and was heated. It was distributed equally among 60 students. Find out how much ml of milk was given to each student. ठीक आहे. आता काय केलं, टोटल मिल्क किती आणलं बघा, 500 ml चे टोटल 24 पॅकेट्स आणले है ना. 24 पॅकेट्स आणले तर किती झाले ते ml मध्ये इंटू करावं लागेल. ठीक आहे. तर 5 4 जार 20 ना, 5 4 जार 20, 2 कॅरी ओव्हर झालं, 5 2 जार 10 प्लस 2 12 आणि हे 2 0, म्हणजे हे किती झाले ml. 12,000 ml मिल्क आणलं होतं. ठीक आहे. आता त्याच्यातलं काय केलं, प्रत्येकाला टोटल 60 स्टुडंट आहे आणि प्रत्येकाला सेम अमाऊंट त्यांनी है ना डिस्ट्रीब्यूट केली आहे की नाही. तर 12,000 ml है ना, 12,000 ml जे आहे ते 60 स्टुडंट मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं. तर किती झाले ते 6 2 जार 12 आणि 2 0, म्हणजे 200 ml. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला किती ml मिळालं मिल्क, 200 ml. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 3, 200 ml. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं क्वेश्चन पेपर 21 जे आहे है ना, जो 2021 मध्ये जो जे क्वेश्चन पेपर आला होता तो सॉल्व्ह झालाय. आणि मला आतापर्यंतच्या जेवढेही आपण प्रॅक्टिस केली, बाकीचे जे आपण 2024, 23, 22 चे जे आपण पेपर बघितले, सगळ्यांमध्ये सगळ्यात इझी पेपर मला हाच वाटला. 21 असाच पेपर यावर्षी यावं अशी मी ईश्वरचेरी प्रार्थना करतो, जेणेकरून तुम्हा लोकांना सोपं जावं. कारण बाकीचे तर बापरे क्वेश्चन किती टफ होते. ठीक आहे. याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली खूप इझी क्वेश्चन होते. खरंच ह्या लेवलचे क्वेश्चन तरी ठीक आहे, इथपर्यंत यायला पाहिजे, काही हरकत नाहीये. पण बाकीचे जे काही क्वेश्चन आहे ना खूप टफ येतात. चला तर आपण आता 2021 चा पेपर पण संपलाय. आता एक लास्ट आपला 2020 चा एक पेपर करूया. अशा प्रकारे आपले मागच्या 5 वर्षाचे पेपर सॉल्व्ह होतात आणि 10 प्रॅक्टिस पेपर नवनीतचे, असे तुमचे टोटल 15 क्वेश्चन पेपर होतात मॅथ्सचे. ठीक आहे. तर चांगल्या प्रकारे त्याची प्रॅक्टिस करा. इझिली क्रॅक होऊ शकतो. खूप सोपं आहे. हे बघा, इंग्लिश मराठीमध्ये मॅक्झिमम तुम्ही त्याच्यातले जे 50-50 मार्क आहे ना, म्हणजे टोटल 100 मार्क, 100 मधून प्रयत्न करा की जवळपास पूर्ण 100च मिळून जायला पाहिजे. पण समजा ठीक आहे कमी मिळाले तरी 90 मार्क्स तुमचे मराठी इंग्लिशचे मिळायला पाहिजे, मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे. हे दोन्ही लँग्वेज सोप्याच आहे, मी बघितले सोपे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि तुमचे मॅथ्स मध्ये प्रयत्न करा की तुम्हाला जवळपास पूर्णच, म्हणजे किती असते 50 क्वेश्चन असते 100 मार्क्सचे, तर 100 मिळवायचा प्रयत्न करा. जरी 100 नाही मिळाले तरी 90 मिळवायचा प्रयत्न करा. तिथे 90 आणि 90 तुमचे 180 होऊन जातात. आणि मग उरते किती आता, हे झाले 100 हा ना, हे पण झाले 100. 300 मार्कचा पेपर असतो. ठीक आहे ना. तर रिझनिंग जे आहे तुमचं, काय म्हणतात त्याला, इंटेलिजंट टेस्ट, त्याच्यामध्ये तुम्ही बघा हे तर 180 झाले ना, तुम्ही इथं जर 50 मार्क जरी घेतले ना, तिथे 50-60 मार्क जरी घेतले ना, तर बऱ्यापैकी तुमचे बघा 9 + 9 18 + 6 240 ही जे आहे ना नंबर, त्याच्यामध्ये जवळपास मेरिटमध्ये यायचे चान्सेस आहे. फक्त हे तुम्हाला हाफ पोर्शन तुम्ही करा. ठीक आहे. मॅथ्स मध्ये आता तुमच्यावर आहे
तुम्ही किती प्रॅक्टिस करता. ठीक आहे. आणि जे इंटेलिजंट टेस्ट आहे ना ते खरंच थोडंसं टफ आहे, तर त्याला आपण 60-70 मार्क जरी तुम्ही घेतले त्याच्यातून तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. ठीक आहे. त्याची तयारीला आजपासूनच लागा. होऊ शकते, काही एवढं मोठी नाही आहे क्रॅक करणे, फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. होऊन जाईल. चला, भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आपण 2020चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करूया. भेटूया आपण. धन्यवाद.